कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे विरोधकांकडून टीकेची झोड. कोकाटेंच्या राजीनाम्यावरनं सभागृहात गदारोळ. धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मुंडेंबाबत येत्या 2 दिवसात अंतिम निर्णयाची शक्यता. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. मंत्री धनंजय मुंडेंची सत्र न्यायालयात धाव. करुणा मुंडे प्रकरणी कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान. करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे कोर्टाचे आदेश. विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही असलेल्या भास्कर जाधवांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. आम्ही पद सोडलं तर विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेते पद आम्हाला द्या, नाना पटोलेंची मागणी. शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. मंत्रीपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा. औरंगजेब क्रूर नव्हता तर उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारतात अनेक मंदिरं बांधण्यात आली. सपाच्या अबू आझमींचं वादग्रस्त विधान. राजकारण तापलं. प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये. कोर्टाच्या आदेशानंतर कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड जमा. ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित. 1 महिन्यात आरोपींना अटक करण्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांचं आश्वासन. स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. तर सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकात पाहणी. आरोपीला चौकात फाशी देण्याची मागणी. लाडक्या बहिणींना सरकारकडून महिला दिनाचं गिफ्ट. 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. दुचाकीला वाचवण्याच्या नादात एसटी बस उलटली. लातूर अहमदपूर मार्गावरची दुर्घटना. बसमधले 20 प्रवासी गंभीर जखमी.